हा आहे आपले मेन गेट आणि इथून सुरुवात होती ह्या हॉटेलची आणि हे आहे रिसेप्शन एरिया आणि इकडे बघ रूम्स आहेत. बाकी चला आतमध्ये जाऊया आणि बघूया अजून काय काय बघायला मिळतंय. शोकेसला गाडी ठेवलेली होती आणि ते होता आपला कॉन्फरन्स रूम. सो काही सेशन्स आमचे इथे झालेले होते कंपनीचे आणि इथे आहे जिम. आता क्लोज आहे पण बघू शकता इथे जिम वगैरे आहे. सो चला जाऊया बाहेर आणि तिकडे बघूया स्विमिंग पूल. इंडोर शॉपिंग पण करू शकतो. बाकी इथे बघा काय आहे. इथे भला मोठा स्विमिंग पूल आणि हे असे काही रूम्स आहेत फॅमिलीसाठी. ॲक्च्युली मस्त प्लेस आहे, मस्त हॉटेल आहे. आणि सनसेटचा वेळ होईल आता बहुतेक झालेला आहे. 6:30 वाजले आहेत. बाकी हे सगळे अलोकेट केलेले आहेत. इथे काही रूम्स आहेत. हे स्विमिंग पूल आहे. मोस्टली फॉरेनर्स भरपूर लोक इथे आहेत. शिवाय ते स्विमिंग पूल, गार्डन आणि स्पा वगैरे सर्व काही इंडोर आहे. हॉटेलचं नाव ते बघू शकता, चार्ल्स्टोन. हे अगदी कोलंगेट बीचला लागूनच हे आहे हॉटेल. आणि आता आपण या रस्त्याने जाणार आहोत. इथं बघू शकता इथे गार्डन वगैरे पण आहे आणि गाडीला पार्किंग वगैरे बघू शकतो. इकडे बाहेर पार्किंग आहे आणि ते गार्डन आहे. चल रामू कम फास्ट. ते लहान मुलांना खेळण्यासाठी बघू शकता. स्टॅच्यूज ठेवलेले आहेत. इथे पण काही रूम्स आहेत. कॉस्ट वाईज जर तुम्ही बघाल ना तर तुम्ही इंटरनेटवरती सर्च करू शकता. बाकी भरपूर मेंटेन केली आहे प्रॉपर्टी. आणि आता आम्ही जात आहोत समुद्रकिनारी. इथे बघू शकता छोटे छोटे असे रूम्स आहेत. भरपूर असे फॉरेनर्स लोक जिथे येतात आणि इथे काय सर्व होतं. काही कलिग्स येत आहेत. आता प्रॉपर्टी खूप मोठी आहे. जा काय हो गया बरं. आजच्या दिवशी ना मस्त टास्क झालेला ऑफिस रोड. इथे गणपतीची मूर्ती बघू शकते. हाँ ओके नो इन द शॉर्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला या हॉटेलचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे. कसं आहे, काय हॉटेल आहे. हो ठीक आहे, कॉस्टली आहे पण सर्व सुखसोयी सर्व काय आतमध्येच आहे. प्लेइंग एरिया पण आहे. बाकी इथे स्पा पाहू शकतो. इथे स्पा आहे. आणि आता आपण टुवर्ड्स सी साईडला जातो. हा कोलंगेट बीच आहे. हो आणि हा आहे मेन अट्रॅक्शन. इथे आहे ना रेस्टॉरंट आहे.
तर रेस्टॉरंटचा व्ह्यू पण बघूया जवळून. 7च्या नंतर इथे म्युझिक स्टार्ट होते. असं बघू शकता अगदी समुद्राला टच होऊन हे रिसॉर्ट आहे. ते दोघं जण आपले मित्र चहा पितात. चलो जाते आता राउंड मारते. सो आता आपण चाललो आहोत समुद्र किनारीच आहे. तर इथे बघू शकता भाई साहब वाजले आहेत आता 6:45 आणि आता थोड्या वेळात डीजेचा आवाज यायला लागलाय कानावर. टिटोच्या लाईनीला जाल ना पबसाठी तर तिकडे जाऊ शकताय आणि तिकडे एन्जॉय पण करू शकता. पर पर्सन 500 रुपीज आहे. जर लेडीज वगैरे असेल तर कन्सेशन आहेच. तरी अनाउन्समेंट चालू आहे. पाण्याची पातळी जेव्हा वाढते ना तर सर्व पर्यटकांना बाहेर येण्यासाठी सांगतात. आता आपण जाणार आहोत बघूया पाणी काय क्लीन आहे. मी आता गोव्याला 2 दिवस झालं आलो आहे पण समुद्रावरती काय गेलोच नाही. आता पाय तरी टाकू दे यार पाण्यामध्ये. तर या साईडला बघू शकता इकडे बागा बीच आहे आणि सर्व काय पब वगैरे इथेच आहे. जवळपासच चालत तुम्ही जाऊ शकता. आणि बाकी इथे आता बहुतेक रात्रीच्या वेळेस समुद्रावरती बसून तुम्ही दारू नाही पिऊ शकत. बट यस फॉर द ऑप्शन हे जे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलेलो आहे. तर हे सर्व काय आता पाहिलं तुम्ही. आणि आता थोड्याच वेळात आपण रूमची पण टूर करूयाच आणि रूम कसं आहे ते पण पाहायला मिळेल. बाकी या व्हिडिओमध्ये काय नव्हतं. एवढंच फक्त आहे की मला या हॉटेलचं ना पूर्ण कव्हरअप करायचं होतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय. अशा प्रकारे सांगितले जाते इथे पुन्हा माहिती. पानी के साइड में रुके हुए हैं सब लोग ऊपर की तरफ से लिए पानी से ध्यान रखिए सभी को 20 कदम पीछे रुकना. पानी के लेवल से सभी को 20 कदम पीछे रुकना है. 20 कदम पीछे रुकना है. बरोबर आहे. संध्याकाळचा वेळ झाला. पाणी कधीही वाढू शकतं. त्यामुळेच आपल्या काळजीपोटी. सो चला आता आपण जाऊया पुन्हा रिसॉर्टमध्ये आणि तुम्हाला रूमचा टूर देतोय. तर मित्रांनो समुद्रावर थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर आता पोचलो आहे पुन्हा हॉटेलमध्ये. आणि आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे. लाईट्स वगैरे पण पेटलेले आहेत. आणि तेच आपल्या लाइटिंग वगैरे बघू शकता. आतमध्ये कशा प्रकारे व्ह्यू आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि अशा प्रकारे हे हॉटेल पाहायला मिळतं आपल्याला. चला
संध्याकाळी हे हॉटेल कसं दिसतं ना, तर ते पण बघूया. चला आता हॉटेलवरती जाऊया, आपल्या रूममध्ये. सॉरी, बीचवरून आल्यानंतर तिथे पण आपल्याला एक रिसेप्शन पाहायला मिळते. आणि बाकी इथून एंट्री होते. आणि इथे गाडीला पार्किंगसाठी जागा आहे. आणि इथून आतमध्ये आल्यावरती अशा प्रकारे एंट्रन्स आहे आणि इथेच आहे रिसेप्शन. चला तर आपण जाणार आहोत आपल्या रूमकडे. खूप दिवसानंतर ब्लॉग चालू झालेले आहे. 2-4 मिनिटाच्या अंतरावरती फक्त समुद्र किनारा आहे. बाकी संध्याकाळचा वेळ झाला आहे. आणि इथे स्विमिंग पूल पहा, शांती आहे इथे, खूप शांती आहे. आई डोंट नो, नहीं मैंने देखा ही नहीं. फायनली आता आज मॅच पण आहे, फायनल ICC चॅम्पियन ट्रॉफी, न्यूझीलंड वर्सेस इंडिया. बाकी आता आपण आपल्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हा आहे आमच्या रूमचा रस्ता. एक 2 3 4 रूम असे अलोकेट केलेले आहेत आम्हाला. ओके, बघा ते त्यात पण जाऊ. ये 4 है. अरे जाता रे बाबा, ये 4 है, नहीं जाता सर. आखिरी ओवर तक के मैच जाना ही है. 1 रन निकालेगा, 1 रन बचेगा लास्ट ओवर. काय हो जाएगा? नहीं मैच आखिरी ओवर तक के जाने वाला है. इस ओवर 1 रन निकालेगा. शी इज सेइंग मैच विल बी लास्ट ओवर. ही इज सेइंग so they have like 100 rupees on the stick. Okay, 100 rupees. Yeah, it's just a few little things that my wife. They got the price and I just paid. Who buy me? On the offer? आता मॅच झालेली आहे आणि आता बाहेर आलो आहे. ते गोव्याचा मॅप दिला आहे. इथे नॉर्थ, यू आर हिअर. आणि ते साऊथ गोवा आहे, नॉर्थ गोवा आहे. कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. हे सर्व काही ह्या मॅपमध्ये दिलं आहे. आणि बाकी ते स्कॅन पण करू शकता आणि त्या प्रकारे हे सर्व काही मॅपची माहिती घेऊ शकता आपण. हो, आणि हे फायनली